की तुम्ही लॉचं शिक्षण पूर्ण करत होतात आणि त्यानंतर तुम्ही वापस आलात. ती जर्नी ऐकायची. तुम्ही जसं म्हणलात की पॉवर नव्हती ज्यावेळेस तुम्ही जाऊन सांगायचात की हे बरोबर नाही चालू किंवा आपलं जे शिक्षणाची क्वालिटी डिग्रेड होतीये, पण तिकडे कोणी सिरियसली घ्यायचे नाहीत किंवा असं कुठेतरी मांडलं जायचं की तुम्ही त्या पॉवरमध्ये नव्हतात इन शॉर्ट. नाही, ते कसं तुम्ही केलं ते म्हणजे आईलाही कोणी मोजत नव्हतं, त्या मुख्याध्यापिका नाही मोजत नव्हतं. शक्यतो आपल्याकडे ते संस्कृती आहेच की ती एक थोडंसं पुरुषप्रधान संस्कृती, त्यांना मोजायच्या नाही. त्या तक्रार करायच्या, बोलायच्या, भांडायच्या, सांगायच्या, पण असं काउंट व्हायचं नाही, निग्लेक्ट करायचं, गोड बोलून हसून ते जिरवलं जायचं. आणि मग आईची प्रबळ भावना झाली की नाही, तुला आता हे तुझं आयुष्याचा ट्रेंड तू चेंज झाला पाहिजे, तू वळण घेतलं पाहिजे. मग मी लॉ लागलो. नाही तर वास्तविक माझा लॉचं देखील उत्तम माझं करिअर होऊ शकलं असतं, कारण मी त्यावेळेला 1984चा गोल्ड मेडलिस्ट. तर मला हे सगळं करता येणं, करिअर मला म्हणजे माझ्यासोबतची खूप माझ्या मित्रांनी खूप मोठं करिअर देखील केलंय, मला ते करिअर करायचं होतं. पण परिस्थितीनं जे वळण घेतलं की मी चिडलो. म्हटलं अरे, हे आपल्या वडिलांनी निर्माण केलेलं हे अक्षरशः हे पूर्णपणे नष्ट होत चाललंय. अशा वेळेला आपण शांत राहणं, गप्प राहणं ही मोठी चूक ठरणार आहे. म्हणून मी पूर्णपणे ट्रेन ओळून पूर्णपणे शिक्षण घेऊन तुम्ही